चला आता सगळ्यांनो, थंडीच्या दिवसात फिरायला जायचा बेत आहे, तर ही भरपूर दिवस टिकणारी गुळपोळी सोबत घेऊन जा. त्यासाठी काय करायचं, एका डिशमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 चमचे रवा टाकायचा, 2 चमचे बेसन पीठ आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि तुपाचं मोहन टाकायचं. छान असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण सारण करून घ्यायचं. त्यासाठी काय करायचं, इथं आपण तीळ असे छान खुसखुशीत भाजून घ्यायचे आहेत. म्हणजेच काय 200 ग्रॅम तीळ भाजायचे. त्यानंतर 50 ग्रॅम यामध्ये आपण शेंगदाणे देखील भाजून घ्यायचं. खसखस भाजून घ्यायची, शेंगदाण्याची सालं काढायची. सगळं शेंगदाणे आणि तीळ सगळं बारीक करायचं. त्यानंतर यामध्ये 1.5 कप गूळ मिक्स करायचा. डिटेल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतर आपण जसं पुरणपोळी भरतो त्या पद्धतीने सारण भरून घ्यायचं आणि छान एकदम गोल गोल अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आणि छान खुसखुशीत तेल किंवा तुपावरती खमंग अशा भाजून घ्यायच्या. एकदम खुसखुशीत भाजायच्या. भरपूर दिवस टिकण्यासाठी मदत होते. आणि फिरायला जायचं असेल तर अशी पोळी जरूर घेऊन जा आणि कमेंट करून नक्की सांगा. चला तर